की बाबा आता आपल्याला शासनाने इथल्या इथे तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या सुरू केलेल्या आहेत. हो, हो. तुम्ही आपल्या दवाखान्यांना बीपी शुगरच्या गोळ्या घ्या. हं. पण ती लोकं आम्हाला काय तुमचा दवाखाना, कोण तुमच्या दवाखान्यात असतंय बघावं तेव्हा तुमच्या दवाखान्यात सिस्टर नाही, डॉक्टर नाही. हां. म्हणजे ह्या गोष्टीचा त्रास अशाला कुठेतरी होतो. आहेतच आणि थायरॉईडचं प्रमाण ग्रामीण भागात आता वाढलेलं आहे. बरं, बरं. तर ते कशामुळे होतं? काय सांगता येऊ शकतं? ते पहिलंच महिलांच्या आहारामुळे व्हायला लागले थायरॉईडचं बरं, प्रमाण हे. बरं. ॲनिमिया मुक्त भारत. हां, हो. ॲनिमिया मुक्त भारत तरी मध्ये योजना चालू होती. सर्व महिलांना, बालकांना एफएस औषध आणि महिलांना गोळ्या वाटप करायचं. हो. पण हं, शासनाचं कसं आहे, त्या योजना येतात ना, त्या तेवढ्या पुरताच. हं, हं, त्याच्यानंतर ॲनिमिया मुक्त भारत गेला कुठे? हं, का हं. झालं सगळं ॲनिमिया मुक्त भारत असं जाहीर केलंय का? तर बरोबर. आयुष्यमान कार्ड, आभा हं, कार्ड. हं. इलेक्शन आल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त लोकांकडनं पाठपुरावा आमच्याकडनं करायला लावतात. हो, 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 नाहीतर हो. सगळंच थंड असतं. हॅलो, मंदाकिनी हं. ताई ना? हां. नमस्कार. नमस्कार. अ, ताई तुम्ही आशाताई ना? हो, आशाताई. बरं. आशाताई म्हणजे तुम्ही पर्मनंट असता का तुम्हाला काही मानधन असतं? आम्ही पर्मनंट नाही आणि मानधन नाही. आम्ही कामावर आधारित मोबदल्यावर काम करतो. अच्छा, पण म्हणजे जर काम आमचं केल्यावर मोबदला का काम करायच्या हां, अगोदर? काम केल्यावर मोबदला. अच्छा, जर त्या आज मी फिरती केली आणि त्यात मोबदल्याचं काम झालं तरच मोबदला. अच्छा. बरं. हां, अन्यथा नाही. हां. बरं. मग आता ते काम कसं सांगायचं, दाखवायचं कागदावर की प्रत्यक्ष काही व्हिडिओ वगैरे काढून काय असतंय त्याचं? आमचे हे असतात, फॉर्म असतात, दाखले बरं, असतात. काम बरं. पूर्ण झालेल्यावरती दाखला तयार करायचा हां, महिन्याच्या शेवटच्या तारखेला हां, आणि आरोग्य सेविका, आशा हं, स्वयंसेविका, हं, आरोग्य सेवक ह्यांनी एक सब सेंटरला मीटिंग घ्यायची, हं, म्हणजे एकत्र होऊन हं, आणि त्यामध्ये आम्ही ते काम त्यांना सांगायचं. त्याप्रमाणे दाखला तयार करायचा आणि हं. आरोग्य सेविकेची सही घ्यायची. अच्छा. बरं, बरं. हां, मग म्हणजे आमचं ते काम झालं. मग ती सही सहज होते का कशी? कधी-कधी होतात काही अडचणी. हो ना? कधी-कधी सहज होऊन जाते. बरं, बरं. म्हणजे आपले हां, जे समजा भारतीय नियम आहे प्रशासकीय याचा हां. तसे अनुभव तुम्हाला पण येतात का? कधी येतात ना, अडचणी? बरं. येतात. म्हणजे काम करूनही सही न मिळणे हो, असं हो, होतं का हो, कधी-कधी? हो, 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 हो. बरं, बरं. मग तुम्ही जे काम करता, ते हं, कुठल्या पातळीवर म्हणजे ग्रामीण का शहरी का काय? ग्रामीण. बरं, बरं. ग्रामीण म्हणजे जवळपास शेतकरी, शेतमजूर असेच हे असतील तिथं? हो, शेतकरीच सगळा आमचा भाग हा शेतीचाच आहे. हो, त्यामुळे हो, हो. शेतकरीच महिला जास्त. हं, हं. हो, हं. हो. काय अडचणी आहेत बरं तिथल्या महिलांच्या आरोग्यासंबंधित? तुम्हाला ते जास्त खऱ्या-खऱ्या पद्धतीने माहीत असतात समजा. सर मी एक सांगू का हं, अडचणी? हं, आता आपल्या आरोग्य विभागामध्ये हं, हं, शासनाने म्हणजे भरती ज्या आहेत आरोग्यसेवक, हं. आरोग्य सेविका ह्या खूप कमी आहेत. अच्छा, बरं. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सब सेंटर आहेत आणि तिथे स्टाफच नाहीये अच्छा, आरोग्याचा. सब सेंटर अशी उभा करून ठेवलेत समजा फक्त. हां, अशी हं, परिस्थिती आहे. आज हं, माझ्या सब सेंटरला आरोग्य सेवक नाही, आरोग्य सेविका नाही, परत सीएचओ हं. सामुदायिक आरोग्य अ, अधिकारी म्हणून असतात सीएचओ म्हणून, हो, हो. तेही नाहीयेत. बरं. पण त्यामुळे त्यांच्या खुर्च्या सगळा टेबल लोड आहेत का? त्यांच्या खुर्च्या टेबल तिथे सगळं डॉक्टर आहे. बरं, शासकीय इमारत आहे, बरं. पण कर्मचारी नाही. कर्मचारी. हं, 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 त्यामुळे काय होतंय हं, भागात फिरती करताना अशाला हं. ह्या गोष्टीला खूप त्रास होतो. म्हणजे लोकांना आम्ही जी शासनाची योजना सांगतो, की हां. बाबा आता आपल्याला शासनाने इथल्या इथे तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या सुरू केलेल्या आहेत. हो, हो. तुम्ही आपल्या दवाखान्यांना बीपी शुगरच्या गोळ्या घ्या. हं. पण ती लोकं आम्हाला काय तुमचा दवाखाना, कोण तुमच्या दवाखान्यात असतंय बघावं तेव्हा तुमच्या दवाखान्यात सिस्टर नाही, डॉक्टर नाही. हां. म्हणजे ह्या गोष्टीचा त्रास अशाला कुठेतरी होतोय. हो, 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 हो. बरोबर. की म्हणजे खरं लोकां तर हं, हं. हां, लोकांची प्रतिनिधी असे असते की हे प्रतिसाद की तुम्ही एवढं सांगताय शासनाच्या योजना, पण तिथे गेल्यावर काहीच नाही. हो, 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 हो. हां, म्हणजे तुम्ही निमंत्रण देताय जेवणाचं, पण तिथं कोणी वाढायला नाही ना, हां, तिथं काही असं. स्वयंपाक नाही ना, येस. काहीच नाही असं समजा. हां, असं हां. होतंय. हं, हं, हं. त्यामुळे काय होतंय योजना ज्या आहेत,
त्या आहेत, बरोबर आहे, सगळ्या मान्य आहेत. हो पण त्या हो राबवण्यासाठी पण शेवटी परमनंट कर्मचारी पाहिजेतच ना. हो 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 म्हणजे माणसं पाहिजेत सोप्या भाषेत. माणसं पाहिजे. हो, हो मॅन हो पॉवरच कमी आहे, तर आपण मॅनपॉवर. काय काम करणार? हो 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 असं आहे. बरं पण मग हे समजा मेडिसिन वगैरे असतं का त्या हॉस्पिटलमध्ये तिथे? मेडिसिन वगैरे सगळं असतं, पण मॅन पॉवर नसल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवताना फार अवघड होतं. हा 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 म्हणजे समजा आणि आपण आशाला काय, हे आशाला काही गोष्टी देण्यासाठी तिला, म्हणजे काय म्हणतात, तिला काय सगळ्याच मेडिसिन देता येत नाही. फक्त नाही नाही देता येणार ना तिथं ते प्रथमोपचार. कामही नाही ना तिथं ते हां, कामही नाही नाहीच ना आहे. ते. हां, हा प्रथमोपचार म्हणून ती थंडी तापाचे पॅरासिटामॉल देऊ शकते. हो 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 पण हो बीपी हो शुगरची गोळी ही सीएचओ म्हणून असतात, जे डॉक्टर सब सेंटरला नेमलेले आहेत त्यांनी, किंवा हो एएनएम हो यांनी द्यायची आहेत. हो हो पण हो तो स्टाफच नसल्यामुळे लोकांना त्या गोष्टीचा लाभच घेता येत नाही. बर बरं ग्रामीण महिलांच्या आरोग्याची सध्या काय स्थिती आहे? आरोग्याची स्थिती म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये, म्हणजे ज्या 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा काम करत होतो, 10 वर्षापूर्वी, हम्म तेव्हा एवढी म्हणजे बीपी शुगरची परिस्थिती नव्हती, एवढा कठीण प्रसंग नव्हता. हो पण आता कसं आहे, कमी वयातच लोकांना बीपी शुगरचे त्रास सुरू झालेले आहेत. जो ग्रामीण भागात आपण नाही आजार, बाबा हम्म शहरी भागात मुंबई पुण्यामध्ये शुगर बीपीचे पेशंट जास्त होते. हो पण आता तशी परिस्थिती नाही, आता ते आजार ग्रामीण भागातही घुसलेले आहेत. हो म्हणजे काही बीपी लाईफस्टाईल शुगर, बदलली म्हणून का काय कशामुळं? लाईफस्टाईल बदलली म्हणजे आता ग्रामीण भागातल्या महिलांचं पण कसं झालंय, हम्म सगळ्या गोष्टी बदलत गेल्यात. पहिला आम्ही चुलीवरचे जेवण करायचो, हो आता आम्ही गॅसवर जेवण करायला लागलो. हो हो म्हणजे म्हणजे थोडीशी गॅस लाईफस्टाईल बदलली. हा 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 म्हणजे गॅस त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे अगोदर स्वस्त दिला हां, नंतर महाग म्हणजे तुम्हाला आता सवय महाग लागोस आहे, तर तो परवडत पण नाही. तरी पण नवीन महिला आलेल्यांना चुलीवर जमत नाही, हो हो मला हो गॅसवरच जमतं. हो हो म्हणजे हो काही गोष्टींमध्ये लाईफस्टाईल बदलल्यात, हम्म आहाराच्या पद्धती बदलल्या. हम्म ज्या गोष्टी ज्या पूर्वी शहरात मिळत होत्या, त्या आता ग्रामीण भागातही आलेल्या आहेत. हो 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 त्यामुळे हो आपला कल तिकडे चाललाय, म्हणून आहेतच. आणि थायरॉइडचं प्रमाण ग्रामीण भागात आता वाढलेलं आहे. बरं बरं तर ते कशामुळे होतं काय सांगता येऊ शकतं? ते पहिलंच महिलांच्या आहारामुळे व्हायला लागले थायरॉइडचं बरं प्रमाण हे, बरं बरं किंवा त्यांचा एचबी कमी जास्त हो होणे, हो हो ह्यामुळे ते प्रमाण वाढलेलं आहे. बरं पण मग एचबीच्या बाबतीत तर म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा ग्रामीण भारताच्या महिलांच्या अंगात रक्तच आहे का नाही बरं? आहे, हा पण त्याचं प्रमाण कमी आहे आता. बरं तरी बरं पण शासकीय आपल्या एचबी वाढण्यासाठी हम्म 15 ते 49 वयोगटाच्या मुलींना आता आपण गोळ्या ज्या देतोय हो एचबी वाढण्यासाठी, हो पण त्या पण कशा असतात, 4 महिन्यातनं एकदा कधीतरी येणार, 6 महिन्यातनं एकदा. त्याच्यामध्ये जे म्हणजे कोण सातत्य येणार पाहिजे, म्हणजे त्या गोळ्या, त्या गोळ्याच गोळ्या, अच्छा बरं त्या गोळ्या, गोळ्यात 4-6 महिन्याला त्याच्यात एकदा. जे सातत्य असतंय ते नसतं. हम्म शासनाचा गोळींचा पुरवठा कधी येईल, स्टॉक हम्म जेव्हा येईल तेव्हा आम्ही ते देणार. मग तो कधी येणार तेव्हा येणार, नाही आला तर ते राहिलंच काम. म्हणजे हम्म शासनाच्या हे आता आपण म्हणतोय अॅनिमिया मुक्त भारत. हा हो अॅनिमिया मुक्त भारत तरी मध्ये योजना चालू होती. सर्व महिलांना, बालकांना एफएस औषध आणि महिलांना गोळ्या वाटप करायचं. हो पण शासनाचं कसं आहे, त्या योजना येतात ना त्या तेवढ्या पुरताच. हम्म हम्म त्याच्यानंतर अॅनिमिया मुक्त भारत गेला कुठे? का हम्म झालं सगळं अॅनिमिया मुक्त भारत असं जाहीर केलंय का? हो 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 मग त्या जर गोष्टीमध्ये सातत्य राहिलं तर आम्ही महिलांचं एचबी व्यवस्थित ठेवू शकू ना. हो बरोबर आहे बरोबर पण हो सातत्यच नसेल, आम्ही जर योजना आले तेवढाच पुरतं काम करणार. हम्म 4 महिने गोळ्या वाटले, नंतर गोळ्याच नाहीत, मग आम्ही वाटणार कुठनं अशा काय काही. वाटणार हो बरोबर आहे हो आणि मग लोकही म्हणत मग महिला म्हणत असतील ना की तुम्ही नियमित का देत नाहीत वगैरे असं. मग त्याचा विषय आमच्याकडे येतो, की बाबा तुम्ही हम्म पहिल्या गोळ्या द्यायच्या, तुम्ही पहिले कॅल्शियमच्या गोळ्या द्यायच्या, हम्म तुम्ही हम्म पहिल्या एफएस द्यायच्या, आता तुम्ही देत नाहीये. हम्म हम्म मग जर आम्हालाच वरूनच येत नसेल शासनाकडून, तर आम्ही त्यांना कशा देणार? हम्म म्हणजे हम्म सांगण्याचं तात्पर्य काय, महिलांची परिस्थिती जर आम्ही त्या गोष्टी व्यवस्थित जर शासनाने फॉलो केल्या, हम्म तरच हम्म पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतील ना. बरोबर आहे हो 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 असं आहे. आणि त्यात एक 4 महिन्यां 6 महिन्यां जर महिलांचा एचबीचा फॉलोअप जर आपण घेतला, हो तो पण त्याच्यासाठी मॅन पॉवर कमी आहे म्हणून आपण तेही करू शकत नाही. मग ज्या वेळेला मध्ये आलेल्या माता सुरक्षित हम्म हम्म योजना, ती हम्म तेवढ्यापुरती आली. आम्हाला काय, तेवढ्यापुरती आम्ही घेतल्याच, एचबी चेक केलं, झालं.
हम्म, हम्म, त्याच्यानंतर पुढे त्याचं काहीच नाही. हम्म, म्हणजे हम्म. योजना आली की तेवढ्या पुरतीच राबवली जाते. हो 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 हो, पण मग हे फक्त दाखवायसाठी आणि आता जाहिरातीसाठीच्याच तसंच योजना आहेत ना. झालेलं आहे. जाहिरातसाठी, दाखवण्यासाठी आणि इलेक्शन आले की आम्ही हे करतो आणि आम्ही ते करतो. ते करतो आता बरोबर. आयुष्यमान कार्ड, आभा हम्म, कार्ड, हम्म. इलेक्शन आल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त लोकांकडनं पाठपुरावा आमच्याकडनं करायला लावतात. हो 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 नाहीतर हो. सगळंच थंड असतं. हो ना, बर हा. हां, आता आयुष्यमान कार्डाबद्दलही सांगते. हम्म, 2011ला जेव्हा जी यादी आली, हम्म, त्याच्यानंतर जे आम्ही आयुष्यमान कार्ड काढली म्हणजे हम्म, 2014, 16, 17, 18ला आम्ही जी काही 18-19च्या दरम्यान आयुष्यमानची कार्ड काढलीत. हम्म, हम्म, त्या यादीतली कार्ड अपडेट केलेली, केवायसी केलेली कार्ड हम्म. आत्ताच्या यादीला आत्ता आली. अच्छा, बर. म्हणजे कधीची, जर आम्ही 2019ला जर 20ला कार्ड काढलेली पाच असती, वर्षापूर्वीचीच ना हा, समजा. हम्म, ती हम्म. आता या कार्ड शासनाने आमच्याकडे दिलेले आहेत आणि त्या कार्डाचं आम्ही आता वाटप पण करायचं. आता मग आता ते तोपर्यंत ते राहिलेत का लोक? हा त्याच्यातल्या बऱ्यापैकी गेले. हो ना. हा हा. हो. अच्छा, म्हणजे गेल्यावर फक्त समाधीवर ठेवण्यासाठीच उपयोगी येतील हे कार्ड. पण त्याच्यामध्ये आशाताईचा काय प्रॉब्लेम होतोय, हम्म, आता मी जर काल कॅम्प लावून कार्ड काढलेत, त्यांची हम्म. कार्ड मी देत नाही आणि जुनी आलेली कार्ड देते, हो मग हो लोक हो हो. मला मारणार ना. अरे हो बरोबर आम्ही आहे. काढलेली हो आमची कार्ड कुठे आहेत? हो 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 हो. असं आहे. म्हणजे शासनाचं कुठल्याही योजनेमध्ये नियमितपणा नाही. हो, वराती मागून घोडे त्यांचं समजा. हा, हो. हम्म, हम्म. हा. तेच. आणि त्याचा काही उपयोगच होत नाही ना त्या ह्याच्यात. आता हा. आयुष्यमान कार्डामध्ये जे काही आजार आहेत, हम्म, त्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये सांगते सर तुम्हाला, हम्म. आपल्याला मोतीबिंदू शस्त्रक्रिया हो ही फ्री मध्ये झाली पाहिजे. हो. पण आयुष्यमान कार्डामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया फ्री मध्ये होत नाही. अच्छा, बरं. हा हा म्हणजे हा. जिची त्याच्यामध्ये जास्त जे, गरज आहे. हा कारण हा. आता आपण त्यांना सांगू शकतो ना, की बाबा हम्म, ही आहे, तुम्ही ह्या दवाखान्यात जावा. हम्म, पण हम्म, लोकच आम्हाला म्हणतात नाही, त्याच्यामध्ये ही फ्री मध्ये होत नाही म्हणून हम्म, हम्म, सांगितलं. हम्म, 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 दुसरं महिलांसाठी, आता हम्म. आपण महिलांसाठी जे गायनॅकचे प्रॉब्लेम्स असतात ते हो. म्हणे त्या कार्डवर फ्री नाहीये. हम्म, हम्म, पण आता सध्या महिलांना पिशवीचे प्रॉब्लेम म्हणजे हम्म. पिशवीचा आजार, हो. की बाबा ह्या महिलेची पिशवी काढायची आहे. हम्म. सरकारीला आमच्याकडे स्टाफ मेंबर नसल्यामुळे, कर्मचाऱ्यांच्या कमतरता असल्यामुळे सरकारीला सगळेच ऑपरेशन्स होतात असं नाहीये. हो हो हो. मग त्यासाठी महिलांना खाजगीला जो 60-70 हजार रुपये खर्च करावा लागतो, हम्म. तो ह्या योजनेमध्ये कुठेतरी कमी होईल ना. हो, होईल. हो मग हो. माझी तरी सरकारला विनंती आहे की त्या योजनेमध्ये ते एक आजार बसवायला पाहिजे. हो 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 हो. असं आहे. कारण आपण म्हणतो तो किरकोळ आजार आहे, पण तो किरकोळ नाही. नाही ना. त्याच्यासाठीही आज महिलांना खर्च भरपूर येतोय. हो 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 हो. म्हणजे असं. सरकारच्या दृष्टीने किरकोळ आहे, पण आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं नाही ना नाही तो ना, किरकोळ. नाही ना, नाही. आणि एवढे पैसे म्हणजे आता आरोग्यावर नाही ग्रामीण खर्च. भागातल्या महिला एवढे पैसे घालणार कुठून? घालूच शकत 70-80 नाहीत. हजार हो. घालणार कुठून? हो. मग अंगावर दुखणं काढण्याची पण आपल्याकडे एक रीत आहे ना. आहे, होत आहे. हो, हं, डॉक्टरनी हं. सांगितलंय जाऊ दे, पण आता एवढे पैसे कुठे कुठं घालायचे? घालायचे? मग हो. सरकारीला जायचं म्हटलं तर फेऱ्या कोण मारणार? कोण मारणार? हो, हो. असे पण प्रश्न आमच्याकडे येतात महिलांचे. हो, 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 असं. हो. म्हणजे एकूण स्थिती सगळी भयंकरच आहे. हो, फक्त आपण म्हणजे आपण नुसतं तोंडाला पावडर लावतोय, बाकी सगळं आपलं शरीर सगळं बरबटून गेलंय, असं हो, म्हणायला हरकत नाही. हो. हं, हं. हो. ताई, बरं बोला. वाटलं तुमच्याशी बोलून, आणि ज्या काही ग्रामीण शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या हां. तुम्ही जवळून म्हणजे प्रत्यक्षदर्शी आहात. आणि हो. खरं तर सरकार आणि जनता हां. यांच्यातल्या तुम्ही दुवा आहात, आणि हो. तुम्हाला ते माहिती आहे की कोणाची बाजू कमकुवत आहे, कोणाची बाजू हे हे ते तुम्हाला नीट हं. माहिती आहे. मी राजकुमार तांगडे, अॅग्रोवनच्या पॉडकास्टसाठी मी तुमच्याशी म्हणजे शिराळ गप्पाच्या माध्यमातून संवाद साधला. अ, मला खूप थँक बरं यू. वाटलं. मला खूप बरं वाटलं. हं. थँक यू सर. हो, हो. धन्यवाद. आणि भेटूया. हो. हो. ओके.